एकदा एक राजा घनदाट जंगलात हरवला. काही तासानंतर त्याला तहान लागली. मग त्याची नजर एका झाडावर पडली, जिथे फांदीवरून पाण्याचे थेंब पडत होते. राजाने पानाची एक वाटी बनवून पाणी गोळा केले. राजाने पाणी पिण्यास सुरुवात करताच एक पोपट आला आणि त्याने झपाट्याने वाटी खाली टाकली. राजाला वाटले की पक्ष्याला तहान लागली असेल आणि म्हणून त्यालाही पाणी प्यायचे होते. पण चुकून त्याने झपाट्याने पाणी खाली टाकले असा विचार करून राजाने पुन्हा रिकामी वाटी भरायला सुरुवात केली. बऱ्याच वेळानंतर वाटी पुन्हा भरली. राजाने आनंदाने वाटी उचलताच पोपटाने पुन्हा वाटी खाली टाकली. राजाला खूप राग आला आणि त्याने चाबूक उचलला आणि पोपटावर हल्ला केला आणि पोपट मेला. राजाने विचार केला, आता मी शांतपणे पाणी भरून तहान भागवू शकेन. असा विचार करून तो पाणी साठवलेल्या ठिकाणी परत गेला. पण त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्या फांदीवर एक विषारी साप झोपला होता आणि त्या सापाच्या तोंडातून लाळ टपकत होती. राजा ज्याला पाणी समजत होता ते प्रत्यक्षात सापाची विषारी लाळ होती. राजाचे हृदय पश्चातापाने भरले होते. तो म्हणाला, जर मी संतांनी दाखवलेल्या क्षमेच्या मार्गाने अनुसरण केले असते आणि माझा राग नियंत्रित केला असता तर माझ्या हितचिंतक निष्पाप पक्षाचा जीव गेला नसता. तात्पर्य, घाईघाईने आणि विचार न करता केलेले काम नेहमीच त्रास आणि पश्चातापाला कारणीभूत ठरते.